आणि हे यंत्रणा खरंच लाजा शर्मा असेल, कारवाई करून दाखवा. धम्मक असेल तर मायनिंगच्या लोक आहेत किंवा जे कोणी टच या विभागाला आहेत त्या सामान्य लोकांना जसे त्रास देता, तुमची ताकद असेल तर हे मंत्र्याच्या आजूबाजू बसणाऱ्यावर कारवाई करून दाखवा. तर आम्ही मानू खऱ्या अर्थाने या देशात लोकशाही अजूनही टिकून आहे. नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. आम्ही उमरेड तालुक्यातील सायकी या गावात आलेलो आहोत. हा बघू शकता, हा गड्डा, हा पूर्ण गड्डा असा इतका मोठा गड्डा आणि याची डीप जर बघितली तर किती डीप आहे हे सांगता येणार नाही. म्हणजे खूप खोलवर हा गड्डा. हा इथला सायकीचा हा गड्डा कोणी पगारियाच्या नावाने आहे. महत्वाचे असे असंख्य खड्डे या पूर्ण परिसरामध्ये पडलेले आहेत आणि या परिसरामध्ये हे गड्डे पडून आहे आणि यांच्यावर कोणतीही कारवाई सरकारकडून करण्यात येत नाही. आणि हे जे असे गड्ड्याचे जर नाव घेतलं तर हा जसा पगारियाच्या नावाने गड्डा हा फेमस आहे, तसाच एक वर्गीयच्या नावाने तिकडे फेमस आहे. या गळगंप लोकांनी हे गड्डे करून टाकले. शासकीय नियम असे आहेत की हे गड्डे झाल्यानंतर बुजवण्यात यावे, पण तसं काही होत नाही. यांच्यावर भुर्दंड म्हणलं तर मायनिंग अधिकाऱ्यांनी यांच्यावर करोडो अब्जोचा भुर्दंड बसतो, कारण यांनी करोडो रुपयाचा माल काढून टाकलाय आणि चिरीमिरी नेत्या अधिकाऱ्याला देऊन हे मोकळे. आणि हे गड्डे जसेच्या तसे धोकादायक, कारण रोडला टच आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की हे अधिकारी वर्ग यावर कारवाई का नाही करत? कारण जे कोणी हे लोक ज्यांनी गड्डे पाडून गेले आहेत, हे मंत्र्यांसोबत बसणारे लोक, गळगंप लोक, यांच्यावर कारवाई कशी होणार? कारण हे नेते मंडळी सोबत बसते. तुमच्या आमच्या सामान्य जनतेवर एक लहानसा घर टॅक्स लागला तर अधिकारी लोक आमच्या घरावर येऊ पडतात 5-10 हजारासाठी. एखाद इलेक्ट्रिक बिल 1 महिन्याचं नाही भरलं तर येऊन लाईन कापतात आणि आमच्यावर नको त्या प्रकारे हे अधिकारी वर्ग वागतात. आता मायनिंग अधिकारी येतं झोपेत आहे का? मायनिंग अधिकाऱ्यांचे हे जावई नातेवाईक का कोण आहे? नेते मंडळी असे तर खूप विधानसभेत इकडले तिकडले विषय काढतात. कधी आमदार खासदारांनी हे विषय गाव का हे करोडो रुपये काऊन डुबून आहे किंवा का नाही बोलत हे नेते लोक? म्हणजे सरकार हे हुकुमशाही सारखी वागते म्हणायला हरकत नाही. कारण सरकार एकीकडे सामान्य माणसाला इतकं प्रेशराईज करते, लहान लहानशा इलेक्ट्रिक बिल साठी, घर टॅक्स साठी, सगळ्या गोष्टीसाठी त्याच्याकडे अधिकारी पाठवाले वेळ आहे 5-10 हजाराची वसुली करायला. आणि हे करोडोचे वसुल्या कोण करण किंवा हे गड्डे बुजवण कोण? सगळी यंत्रणा भाडखाऊ झालेली आहे म्हणाला हरकत नाही. सामान्य जनता म्हणजे लोकशाहीमध्ये सगळ्याला सारखा न्याय पाहिजे. सामान्य जनतेला एकीकडे प्रेशराईज करते 10-20 हजारासाठी आणि एकीकडे करोडो खाऊन याच्यावर काही कारवाई नाही. हे अशा पद्धतीने जर देश चालत असेल तर कोणत्या धर्तीवर जाईल आपला देश हे म्हणायला हरकत नाही, किंवा हे सामान्य माणसाला जाणवत आहे. राहिले मायनिंग अधिकारी, किती पैसे खातात हो याच्या? करोडो रुपये देण जाते याच्या महिन्याच्या. उमरेड तालुक्यात, भिवापूर तालुका, कुही तालुका जर याचा विचार केला अशा कितीतरी गड्डे पडले आहे, असंख्य सामान्य लोकही सांगतील. आता बघण्यासारखं हे आहे की या सगळ्या लोकांवर कारवाई होते का? आणि हे यंत्रणा खरंच लाजा शर्मा असेल, कारवाई करून दाखवा. धम्मक असेल तर मायनिंगच्या लोक आहेत किंवा जे कोणी टच या विभागाला आहेत त्या सामान्य लोकांना जसे त्रास देता, तुमची ताकद असेल तर हे मंत्र्याच्या आजूबाजू बसणाऱ्यावर कारवाई करून दाखवा. तर आम्ही मानू खऱ्या अर्थाने या देशात लोकशाही अजूनही टिकून आहे. धन्यवाद. द मॅक्स साठी मी पवन शिंगणे. आमचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.